अयोध्येतल्या राम मंदिरातल्या देणगी चोरीच्या मुद्द्यावरून देशात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीवरून नव्या वादाची ठिणगी पडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत बोलताना कुणाचंही नाव न घेता हा आरोप केला, पण त्यांच्या निशाण्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत हे त्यांनी अधोरेखित केलं. त्यामुळे मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाचं मंदिर आता थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सिद्धिविनायक मंदिराच्या मविया सरकारच्या काळातल्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. या मंदिरातील दानपेटी आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विशेष म्हणजे शिंदे यांनी थेट कुणाचंही नाव घेतलं नाही, पण त्यांनी दिलेल्या त्यांनी दाखवलेल्या कागदपत्रांवरून आणि आरोपांच्या दिशेवरून त्यांचा रोख हा ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आदेश बांदेकर यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू आहे. जे टीका करतायत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याचं पाप केलं, तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? हे बघा, सिद्धिविनायक मंदिरात अनागोंदी कारभार आणि याच्यामध्ये म्हटलंय सिद्धिविनायकाला धोके आणि तिकडे खोके, ते मी नाव घेत नाही. हे बघा, ही बातमी आहे, हे मी बोलत नाहीये. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हे आदेश बांदेकर होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये केलेल्या आरोपांवर आदेश बांदेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना उत्तर दिलं. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. की साधारणतः माझा कार्यकाळ संपून 3 वर्ष होऊन गेलेली आहे. आता 3 वर्षात जर या जे कोणी तिथे पदाधिकारी आहेत त्यांच्याचकडे सगळा कारभार होता आणि साधारणतः 3.5 ते 4 वर्षापूर्वी विधी आणि न्याय विभागाकडे याबाबतचं असं 4 वर्षापूर्वी एक अधिवेशनात हाच विषय आला होता. जर त्याच्यावरती काही चुकीचं झालेलं असेल, कारण कसं असतं, सिद्धिविनायक मंदिराची जी यंत्रणा आहे त्या मंदिराच्या यंत्रणेमध्ये जे म्हणून कार्यकारी अधिकारी असतात ते मंत्रालयाने डेप्यूट केलेले असतात. जेवढे कार्यकारी अधिकारी आहेत ते सगळे कार्यकारी अधिकारी, त्याचबरोबर फायनान्स ऑफिसर हाही मंत्रालयाने डेप्यूट केलेला असतो. त्याच्यामुळे शासकीय कारभारात किंवा या बाबतीत जर कुठलाही गैरव्यवहार आढळला असेल तर तसा तो त्यांनी जाहीर केला पाहिजे. आणि जर खरंच काही त्याच्यात आढळलं असेल तर 3.5 वर्ष झालेली आहेत. माझं तर असं म्हणणं आहे की 3.5 वर्ष कोण अध्यक्ष आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. मग त्यांनी त्या कागदात काही फेरफार केले असतील तर नवा संशय आणि त्याची चौकशी होणं आवश्यक आहे. आणि जर त्याच्यात कोणीही दोषी आढळलं, अगदी मी जरी आढळलो तरी मला पाहिजे तर त्याच मंदिराच्या समोर फासावर द्या, पण उगाच खोटे नाटे आरोप करू नका. कारण सगळ्या गोष्टी स्पष्टपणे अत्यंत क्लिअरली या वेळोवेळी जाहीर केलेल्या आहेत, वेळोवेळी दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती विधी न्याय विभागाकडे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. जर काही चुकीचं असेल तर जरूर कारवाई करा. मी या वारीतनं सांगतोय, मी आता माऊलींच्या वारीमध्ये आहे. एक गोष्ट जरी चुकीची काही घडली असेल आमच्या कार्यकाळात तर मला फासावर द्या. रामकृष्ण हरी माऊली. आणि मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या कारभारावर आणि मंदिर सुशोभीकरणासाठी मुंबई महापालिकेने दिलेल्या अतिरिक्त 500 कोटींच्या निधीवरही कडाडून आक्षेप घेतला. तर मंदिर दानपेटी घोटाळ्याच्या आरोपांवर आमदार आदित्य ठाकरे आणि काँग्रेस नेते नाना पटोले या दोघांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मंदिरात जर काही भ्रष्टाचार होत असेल तर मला वाटतं देवाला तरी सोडा, ही आमची भूमिका होती. आणि मग तेव्हा कोणी असू दे, तिथे कुठल्याही पक्षाचा संचालक असो किंवा चेअरमन अध्यक्ष असो, जर असं जेव्हा होईल तेव्हा आम्ही तिथे प्रश्न उपस्थित करणार. त्यामुळे त्यावेळेला आम्ही केले होते, आताही करतो आहोत. आताही 500 कोटी सिद्धिविनायकच्या सुशोभीकरणासाठी 500 कोटीची काय गरज आहे? जे सिद्धिविनायक न्यास स्वतः महाराष्ट्रातल्या विविध संस्थांना करोडो रुपये देते, त्यांना 500 कोटी शासनाने महानगरपालिकेने द्यायची गरज काय? आरोप खरे असते तर त्यांच्यासोबत गुवाहाटीला पळाले असते. त्यांच्यावर जे भाजपने त्यावेळी आरोप केले होते, पळकुट्यासारखे पळाले ते घाबरून सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मग इथे येऊन ते मुख्यमंत्री बनले. एकंदर काय तर त्यांनी जे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस सुरू केलेलं आहे त्याच्याकडून कुठेतरी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी हे सगळे करत आहेत. पण एकच मी त्यांना विचारतो, हिंमत असेल आणि खरोखर
ते सांगतात की आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व पाळतो. माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व त्यांच्यात एक थोडं कणभर जरी असलं तरी त्यांनी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारावा की राम मंदिर जे लुटलं ते ट्रस्टीजने नेमलं कोणी. सिद्धिविनायक मंदिर असेल, विठ्ठल रुक्माईचं पंढरपूरचं मंदिर असेल किंवा शिर्डीचं मंदिर असेल, या सगळ्या ठिकाणी या पद्धतीच्या गडबडी झालेल्या आहेत. सरकार ते मुद्दाम लपवत आहे. आमच्याजवळ माहिती आहे, पुढच्या अधिवेशनापर्यंत आम्ही ते पण विधानसभेत आणू. सिद्धिविनायकाचा आरोप जो आहे तो तुमचे मित्रपक्ष असलेल्या ठाकरेंवर केला गेलेला आहे. पण त्यांना चौकशी लावावी ना. आता एकदम क्लिअर आहे, चौकशी लावावी. तुम्ही सत्तेत आहात.